हा लाईव्ह संध्याकाळी सोडतो ना सगळं. जर असाच जर आहे थांब थांब ना मी इथं आम्ही बसतो इथं बसतो. एक मिनिट असं एवढाच जरा. ओके बरं. आणि ह्या गाणं लागला बंद करायचं काय काय सर झालं. त्याची आऊट झाला. कसं काय रन आऊट. मित्रांनी खेळा एवढी मॅच. ए चपात्या तुला नाही खेळा येता येत. नाही माहिती ना का लाईटच गेली. धरून आणा ना परत. रन किती झालं इकडे हा रन आई काय खोटा बोलतो. संध्याकाळी टाकणार आहे म्हणला. चांगले खेळलेलं सोन्याचा आहे मोबाईल. तुझ्याकडे का मग किती वर चालू आहे. दुसरी दुसरी आता कोण बॅटिंग रे. राम दोन वरच सगळे आउट झाले. मागून कोण खेळणार. रन मारलेलं मला ते ना अवप करत. आणि शेवटची वर माहिती ना शेवट दोन शेवट काय माहित परत आम्हाला बघायचं. डांग्या
ह्याला काला गेलाय कॉल तिकडे वा एक बॉल ना काय झालं असं एक दिवसानं छक्का मारल्यावर का डांग्यानं झालं नाही आता झालं आहे ती 30 वरती आणि खडखडीत चौकार 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या धाव पोहोचते ती 35 वरती. दिग्विजय खेळतोय आपल्या नावाप्रमाणे खेळतोय की नाही पाहूया. असा नावाजलेला हा लहानचा फलंदाज अर्धा संघ मात्र तंबूत परतलेला असताना मधली फळी मात्र संघाला कुठेतरी सावरते. कशा पद्धतीने धावसंख्या उभारतात ते आपल्या संघासाठी. काहीसा संत गतीने चाललेला हा सामना बोरगिरी वर्सेस कोंडोळ. षटकार दिग्विजय मात्र आपल्या नावाप्रमाणे विजय षटकार मात्र खेळतोय तो दिग्विजय असा नावाजलेला हा फलंदाज मोठमोठे मात्र फटके देतोय तो दिग्विजय. लोकरे सर या ठिकाणी उपस्थित राहिलं आपलं सहर्ष असं स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मी सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी मात्र तो पूर्णपणे फसतोय बीट होतोय कोणत्याही पद्धतीची धाव नाही. संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 40 वरती. खेळून काढलेला बॉल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. पाहूया आपल्या संघासाठी कितपत धावसंख्या उभारतोय तो समाधान. उत्कृष्टपणे टोलेला बॉल पाहूया बॉलवरती कितपत धावसंख्या या ठिकाणी मात्र खणखणीत चौकार येतोय. 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45. आता गोलंदाजी मार्कवरती येतोय तो आकाश नावाजलेला असा हा गोलंदाज. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय कितपत फलंदाजांना जखडून ठेवतोय तो आकाश. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल फलंदाज मात्र समजू शकला नाही. फसतोय चकतोय कोणत्या पद्धतीची धाव नाही. गोलंदाज मात्र कमबॅक करताना दिसतोय. संघाच्या धावसंख्येला कुठेतरी रोखलंय त्या आकाशाने. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती काय ते आणि खणखणीत चौकार 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव पोहोचते ती 49 वरती. दिग्विजय मात्र आपल्या नावाप्रमाणे मोठमोठे मात्र फटके खेळताना दिसतोय तो दिग्विजय. काही थोडासा बदल करताना मात्र गोलंदाज उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया या बॉलवरती कितका धावचा एक धाव पळून काढणं दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. एका धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेत आणि दुसऱ्या धावेनंतर मात्र तिसऱ्या धावेचाही प्रयत्न. 2 धावेचं रूपांतर मात्र या ठिकाणी लेग बायचे 4 धावा म्हणजे पंच किती 6 धावा का पंच 6 धावा ना 6 धावा. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चुकी झाली आणि त्याचा मात्र पूर्णपणे फायदा उठवलाय तो फलंदाजांनी मात्र या ठिकाणी पूर्णपणे चकतोय. एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागले ते फलंदाजाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती 56. ती मध्ये फळी मात्र या ठिकाणी फलंदाजी करते आणि धावसंख्या उभारण्याचं काम करते. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल समाधान मात्र समजू शकला नाही. पूर्णपणे बीट होते तो समाधान. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती कितपत धावसंख्या आणि या ठिकाणी खडखडीत चौकार येतोय. 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 वरती. आज समाधानच्या बॅटमधने निघाला पहिला चौकार आणि 4 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 वरती. 60 झालं दादा 60. अजूनही काही चेंडू शिल्लक 5 या ठिकाणी गोंडलगावचे युवा उद्योजक हेमा कवटे यांच्याकडनं दिग्विजयसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती कितपत असा एकतर पळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहूया फलंदाज कितपत दुसऱ्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झालं आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव पोहोचली ती 62 या अंकावरती. दिग्विजय
उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल, परंतु याचा पूर्णपणे फायदा घेऊ शकला नाही. या ठिकाणी मात्र दिग्विजयची खेळी संपुष्टात येते आणि त्याची जागा घेण्यासाठी जातो नवीन फलंदाज विजय. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा हा विजय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो विजय. काय आउट झाला. मात्र तो माघारी पडतो असा दिग्विजय. उत्कृष्ट पद्धतीने टोळलेला बॉल. पाहूया बॉलवरती किपर आणि या ठिकाणी मात्र खणखणीत षटकार मात्र खेचतो तो विजय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. ओव्हरच्या डोक्यावरून मारलेला हा षटकार निश्चितच. आणि संघाची धावसंख्या धाव पोचते ती 68. पुन्हा यजमान संघ तातोडे 11 कोंडवळ. उत्कृष्ट पद्धतीने टोळलेला बॉल. पाहूया बॉलवरती कितपत धावसा. एक तर धाव पळून काढली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव पोचते ती 70. चालू आहेत ते मधल्या फळीतल्या फलंदाजांचे. या ठिकाणी मात्र विजय बॉल समजू शकला नाही. पूर्णपणे बीट होतो तो विजय. कुठल्याही पद्धतीची धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिर. या ठिकाणी पुन्हा बीट होतो तो विजय. कुठली धाव नाही. आणि या ठिकाणी मात्र विजय स्वतः आत्महत्या करतोय आणि आपली विकेट टाकतोय तो विजय. संख्या पोहोचली आहे ती 70 आणि विजयासाठी जे आव्हान ठेवले ते 71 धावांचं. पाहूया कशा पद्धतीने फाईट कर. उत्कृष्ट पद्धतीने चाललेला हा सामना. मामा तुम्ही तिकडेच बसा ना, इकडे काय सारखं. हा हा सन्माननीय लोकरे मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं. आपले सहर्ष असं स्वागत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचा चिंचला वर्ग सर्व या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलं. आपलंही सहर्ष असं स्वागत. नवीन बॉल द्या तर खरं. हॅलो सलामीचे काही फलंदाज माघारी परतले, परंतु मधल्या फळीच्या फलंदाजांनी मात्र डाव सावरला आणि संघाची धावसंख्या पोहोचवली ती 70 पर्यंत आणि विजयाचे आव्हान दिले ते सुरेश आणि आकाश दोन्ही असे नावाजलेले फलंदाज. या ठिकाणी जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक सन्माननीय तुकाराम कारोटे, तुकाराम डामसेवरजी या ठिकाणी आपला सन्मान होतोय. आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पोलीस पाटील सन्माननीय सुभाषजी कारोटे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. शिक्षिका सन्माननीय लोकरे ताई मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी त्यांच्या सन्मानाचा स्वीकार करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांनी येऊन मॅडमचा सन्मान करावा. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल, कोणती धाव नाही. निर्धाव चेंडू. सुरेश मात्र समजू शकला नाही. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सन्माननीय ज्ञानेश सन्मान उड उड. त्या ठिकाणी मात्र खणखणीत मात्र षटकार होतोय. 6 धावेच्या मदतीने मात्र सुरेश. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल, कोणत्या पद्धतीची धाव नाही. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र समाधान करणं होतंय. संघाच्या धावसंख्येमध्ये कोणत्याही पद्धतीने धाव पोहोचली ती 6. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव पोहोचते ती 12 वरती. बिनबाद. तो मात्र इथे थांबत नाही. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉलला मात्र सन्मान दिला. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव पोहोचली ती 13. निलगिरी संघासोबत तातोडे 11 क्रिकेट क्लबने पाहूया कितपर्यंत ते फाईट करतात, कशा पद्धतीने विजय खेचून आणतात ते आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईक वरती जातोय तो आकाश नावाजलेला असा फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो आकाश. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल. या ठिकाणी मात्र अपील केले आणि अपील मात्र पंच धुडकावून लावतात. कोणत्याही पद्धतीची धाव नाही. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती
13 संघ नायक प्रशांत मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. कशा पद्धतीने त्याने तर फलंदाजी नाही केली पण गोलंदाजी कशा पद्धतीने करतोय आणि कितपत धावा रोखतोय तो आपल्या संघासाठी असा हा गोलंदाज प्रशांत तो सुरेश. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल पाहूया बॉलवरती कितपत धावसंख्या क्षेत्ररक्षण थोडं म्हणावं लागेल खराब. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये होते ती वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल आणि हा खणखणीत मात्र षटकार येतोय. 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वरती आणि 6 धावा मात्र आपल्या संघासाठी त्यांनी मिळवल्या आहेत. त्या आकाशने पाहूया प्रशांत कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय तो प्रशांत. रिव्हर्सचा शॉट आणि ह्या ठिकाणी पुन्हा खणखणीत चौकार मात्र खेचतोय तो आकाश. आकाश मात्र इथे थांबत नाही तर पूर्णपणे गोलंदाजावरती तुटून पडण्याचं काम करतोय तो आकाश. आकाश मात्र इथं तुटून पडतोय तो गोलंदाजावरती. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल आणि ह्या ठिकाणी मात्र आकाश मात्र बाद होतोय. 24 त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सुनील. कितपत फाईट करतोय तो बोरदोली संघासोबत. कशा पद्धतीने कमबॅक करतोय तो प्रशांत. नावाजलेला सुनील हा नावाजलेला असा फलंदाज मोठमोठे फटके खेळण्यास माहिर असलेला सुनील. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती मात्र खणखणीत चौकार येतोय. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 वरती. एक बॉल बाकी अजून पंच. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल कोणती धाव नाही आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. अंदाज पाहूया एक ओव्हर अजित कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होतोय सुरेश. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती कॅच होते की नाही आणि ह्या ठिकाणी मात्र सुरेश मात्र बाद होतोय. अशी मोठी खेळ खेळणारा हा सुरेश मात्र आता माघारी परततोय. आदेश कशा पद्धतीने धावसंख्या उभारतोय तो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल आणि या ठिकाणी मात्र आदेश बाद होतोय. एके मात्र कमबॅक करताना दिसतोय. सलग 3 फलंदाज. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल पाहूया बॉलवरती कॅच होते की नाही आणि या ठिकाणी मात्र कॅच सुटते. एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागलं आहे ते बोरदोली संघाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. कुठेतरी धावसंख्येला लगाम घालतोय तो अजित. उत्कृष्ट पद्धतीने डान्सिंग केलेला शॉट आणि या बॉलवरती मात्र खणखणीत मात्र चौकार येतोय. क्रीजवरती टिकून आहे. पाहूया कशा पद्धतीने धावसंख्या उभारतोय तो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढलेला बॉल पाहूया बॉलवरती किती धावसंख्या उभारते. एक तर धाव पळून काढली दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. त्या ठिकाणी 2 धावा आल्या असत्या परंतु फलंदाजाने कोणत्या पद्धतीने धाव घेतली नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय कल्पेश. फलंदाजीवरती आहे तो सुनील नावाजलेला असा फलंदाज. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती कितपत धावसंख्या उभारतात. एक तर धाव पळून काढले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र फलंदाज मात्र बाद होतोय तो सिद्धेश. पाहूया
हे किती वर परश्यामा पाहूया आणि कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. हे मुक्का आव्हान दिले ते 70 धावांचं आणि विजयासाठी धाव बनवायच्या त्या 71. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल पाहूया बॉलवरती कॅच होते की नाही आणि ह्या ठिकाणी मात्र एका हाताने कॅच घेतली मात्र या ठिकाणी फलंदाज मात्र बाद होतोय तो. परश्यामा संघासाठी उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बॉल पाहूया बॉलवरती कितपत सगळे एकतर पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण एका धावेवरती मात्र समाधानला मानावं लागले ते बोरगीर संघाला. एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वरती. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला खणखणीत षटकार. या ठिकाणी मात्र सुनील मात्र थांबत नाही. समाचार घेतोय तो सुनील आणि ह्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने पुन्हा टोळेला खणखणीत षटकार. 6 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 48. काहीच महाग म्हणावं लागेल ते षटक कल्पेतच. सहा बॉल 22 धावेची गरज आहे ती बोरगिरी संघाला. काहीच सोपं काहीच महागडं म्हणावं लागेल ते आव्हान आहे ते बोरगिरी संघासोबत. संघाचा संघनायक मात्र क्षेत्ररक्षण लावताना काही सुनील. विजय मात्र आज आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. उत्कृष्ट पद्धतीने टोलेला बोला खणखणीत षटकार. 6 धावेच्या मदतीने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये होते ती वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. इथं या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण मात्र चुकीचं झालं आणि ह्या ठिकाणी मात्र 4 धावा मिळतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 वरती. उत्कृष्ट पद्धतीने खणखणीत षटकार. 6 धावेच्या मदतीने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये होते ती वाढ आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65 वरती. या ठिकाणी मात्र जे मोठं आव्हान होतं मात्र ते पूर्णपणे फिरून घ्या. उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल पाहूया बॉलवरती कॅच होते की नाही. या ठिकाणी मात्र स्वतः संघनायक मात्र सुनीलची खेळ संपुष्टात आणतोय तो अजित. अजूनही काही चेंडू शिल्लक असताना पोचले ती संघाला आणि या ठिकाणी मात्र बोरगीर संघाचा अनुभवी असा फलंदाज मात्र ग्राउंडचा ताबा घेतोय तो. 1 बॉल 6 धावा. हे परश्यामा चला म्हणा एखादा 2 बॉल बाकीत ना. या ठिकाणी मात्र व्हाईट बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये होती ती वाढ. संघाची धावसंख्या पोहोचली ती उत्कृष्ट पद्धतीने टाकलेला बॉल पाहूया बॉलवरती. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खराब आणि या ठिकाणी मात्र तातड्या 11 क्रिकेट संघ मात्र या ठिकाणी विजयी होतोय. कोंडवळ संघाचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन. दोन्ही संघांचं अभिनंदन. या ठिकाणी कोसरे संघाचा खेळाडू टॉस साठी यायचा आहे.